माणसं ही झाडांच्या अवयवांसारखीच असतात. काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी असतात जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी. जगणं आणि जिवंत असणं यात फरक आहे. कधी कधी हा प्रश्न पडतो, खरंच आपण जगतोय की फक्त जिवंत आहे? माणसाला जन्माला घालण्यामागे त्याला छळावं अशी काही नियतीची इच्छा नसते. ती प्रत्येकाला काही ना काही देते, बाकीचं आपण मिळवायचं असतं. कोणाला किती समजून घ्यायचं याला सुद्धा एक मर्यादा आहे, कारण एकदा का मर्यादेचे बांध तुटले की त्यांना पुन्हा सावरणं खूप कठीण जातं. म्हणून मर्यादा जपा, म्हणजे नातं जपायला सोपं जातं. कधीतरी वाटतं कुणीतरी असावं माझ्याप्रमाणे मलाही माझं म्हणणारं, माझं म्हणता म्हणता माझ्यातील माझे पण जाणणारं. कुणीतरी असावं परक्यांच्या या दुनियेत आपलेपणाचं नातं जपणारं. कुणीतरी असावं आयुष्याच्या प्रवासात माझ्याबरोबर 2 पावलं चालणारं. कधीतरी वाटतं कुणीतरी असावं असं माझं म्हणणारं. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कुणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल ह्याचं उत्तर पण नियती जवळच असतं. फुलाला फुलायला जशी पाण्याची गरज असते, तशी नातं फुलायला मायेच्या आणि प्रेमाच्या ओलाव्याची गरज असते. कधी कधी शांतच राहणे खूप गरजेचं असतं. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात, कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो, पण टिकवून नाही ठेवू शकत. प्रेम हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग आहे, पण त्याच्याकडे केवळ स्वप्नाळूपणानं पाहून चालणार नाही. खोटी लाज, खोटा ध्येयवाद, खोटं पावित्र्य याची पांघरून घालून प्रेमातली दुःख जगापासून लपविता येतात, पण ती मनाला जाळून टाकतात. कोणी म्हणतं प्रेम मिळवण्यासाठी नशीब लागतं, कोणी म्हणतं प्रेम मिळण्यासाठी धमक लागते, पण मला वाटतं प्रेम मिळण्यासाठी समोरच्या व्यक्तीचंही आपल्यावर प्रेम असावं लागतं. आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे, आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी एखाद्याच्या डोळ्यात पाणी येणे. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. प्रेम म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो. प्रेम असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो. भांडण झाल्यावर तो व्यक्ती गप्प राहतो, ज्याला समोरची व्यक्ती आयुष्यभर सोबत हवी असते, आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं याची चूक आहे म्हणून हा ऐकून घेत आहे. एका स्त्रीला नवऱ्याकडून हवा असलेला सुंदर दागिना म्हणजे त्याने दिलेलं स्वातंत्र्य, मनाचे स्वातंत्र्य, विचाराचे स्वातंत्र्य आणि ते विचार जगण्याचं स्वातंत्र्य. हाच प्रत्येक स्त्रीला लाखमोलाचा दागिना असतो. असतात काही भावना मनात लपलेल्या, काही शब्दात उमटलेल्या, काही डोळ्यात साठलेल्या, तर काही मनात घट्ट दाटलेल्या. हवा असतो एक मायेचा स्पर्श, भरून ओसरणाऱ्या वेड्या मनाला झेलणारा. कधी कधी आपण खरंच हरतो, नाती निभवता निभवता, काळजी करता करता, वाट बघता बघता आणि लोकांना मनवता मनवता. अनेकदा जवळच्या व्यक्तीसाठी त्याचे आयुष्य असलेले आपण काही काळातच अर्थशून्य बनतो. म्हणजे जवळपास आपल्या अस्तित्वाचे भान सुद्धा समोरच्या व्यक्तीला राहत नाही. मग हे टाळणे, अनौपचारिकतेकडून औपचारिकतेकडे झुकणारे संभाषण वगैरे तत्सम गोष्टी झडू लागतात आणि आपण फक्त निमित्त मात्र ठरतो. समोरच्या व्यक्तीसाठी आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो, ही जाणीव फार भयप्रद असते. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहोत तसंच बाहेर दिसायचं असतं. वाईट असलं तरी स्पष्ट मत मांडायचं असतं. दिसायला भारदस असणं हे आपल्या हातात नसतं, विचारांनी भारदस असणं हेच आपल्या हातात असतं. आयुष्य सोपं नसतं, ते सोपं करायचं असतं. कसं? थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून, थोडा विश्वास ठेवून, थोडं सतर्क राहून, रडू आलं तर रडून, खडखडून हसून आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून.
आयुष्य सोपं आणि सुंदर करायचं असतं. असावं एक माहेर जिथं वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून आभाळाची माया मिळावी अन डोळ्यात पाणी यावं. आईच्या मायेच्या कुशीत मन भिजावावं, कंठ दाटून यावा. सुख दुःखात पाठीशी खंबीरपणे उभा असणारा भाऊ असावा. बालपणीचे किस्से सांगून एकमेकांना उगीच चिडवत निरागस आठवणीमध्ये रमून जावं. खरंच असावं असे माहेर भाग्याचं. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हा ज्ञानाचा विकास होत असतो. माणसांचा वापर यूज अँड थ्रू सारखा करतात. अशांना ओळखून व समजून थोडंसं अंतर ठेवावं, म्हणजे आपला वापर करणाऱ्याकडून आपला मानसिक व शारीरिक त्रास कमी होतो. चालता चालता मी प्रश्न केला माझ्या पावलांना, चालून चालून तुम्ही थकला तर नाही ना? तर त्यांनी उत्तर दिलं, तू फक्त मनाने थकू नकोस, आम्ही चालून थकणार नाही. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही. क्षणाला क्षण अन दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खे आयुष्यच बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात. आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते. लोक म्हणतात की आपण चांगलं असलं की सगळं जग चांगलं वागतं, पण खरं सांगू, आपण जेवढं जास्त चांगलं वागू ना, लोक आपला तेवढाच गैरफायदा घेतात. लवकर जागा येणं हे कधीही फायद्याचेच असते. मग ती झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. वेळेनुसार बदलणारे लोक आयुष्यात कधीच कुणाची होऊ शकत नाही. म्हणून प्रेम करताना खरा चेहरा ओळखता यायला हवा. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. जीवनात अशी माणसं भेटावीत जी चालणाऱ्याला पाडणारी नसावी, तर पडलेल्या उठवून चालवायला लावणारी असावी. जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळते ना, तेव्हा एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ तरी असते, अथवा कुणाच्या आशीर्वादाचे बळ असते. दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो, परंतु दुसऱ्याच्या कामात व्यत्यय आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो. एवढ्या लवकर जगातली कोणतीच गोष्ट बदलत नाही, जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलते. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणूस पुन्हा पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे, तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. जिथे कुकर्म घडत असते तेव्हा शक्यतो त्याचा विरोध हा केलाच पाहिजे, किंवा अधर्म घडत असलेल्या त्या स्थलाचा त्याग केलाच पाहिजे. नातं हे वेळ पाहून पळ काढणार नसावं, तर ते मनाचा तळ गाठणार असावं. आलेल्या प्रसंगी झळ सोसून मनाला बळ देणारं असावं. काय बोलावे हे ज्ञान ठरवते, कसे बोलावे हे कौशल्य ठरवते, किती बोलावे हे दृष्टिकोन ठरवते. पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी हे आपल्याला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते. अहंकार कोणाला चुकलेला नाही, त्याचे पण दोन चेहरे असतात, एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व. अहंकाराचा रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तृत्व जन्माला येतं, आणि जेव्हा तो गर्वाचं रूपांतर धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देतो. अश्रूंची किंमत नसते, पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो त्या व्यक्तीची मात्र खूप किंमत असते. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होऊन जातो. त्यामुळे एकत्र राहा. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जातात. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात.
संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल. ह्या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपण ठरवायचं. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.